नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात 20, 21 आणि 22 एप्रिलच्या दरम्यान ठिकठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 20, 21 आणि 22 एप्रिल 2024 या तारखेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या अवकाळी वादळी पावसाचा अंदाज असणार आहे आणि कुठे वातावरण कोरडे आणि ढगाळ बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 20 एप्रिलचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर 20 एप्रिलला पावसाचा अंदाजा दक्षिण भारताकडे दुपारनंतर केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशाचा काही परिसर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। मात्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, गोवा राज्यात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर दुपारनंतर भारताच्या पूर्व भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज हा विशाखापट्टणम तसेच जगदलपूर, कांतामाल आसपासचा परिसर, रायपूर, कोरबा या भागात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दुपारनंतर सावंतवाडी, बंडा, औरस, वेंगुळा इकडे हलका मध्यम असून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। पारसेम, मोपासा, बिचोलियम, अंजनेव, पणजी, वास्को द गामा इथे मध्यम हलका पाऊस राहील। गोवा राज्याचा परिसर कास्टल रॉक, तिक्सा, अलगोटे, पडला, गोंजी, कानापूर, नेटूर, गोंजी कर्नाटक राज्याचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। बेडशी, रामगड, चांदगड, अंबोलीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेळगाव, बाचीलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव तसेच बायगणी, पोईपकासल या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। राधानगरी, खारेपटण, गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागात भयानक पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी असून वादळीची शक्यता आहे। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी इकडे मध्यम हलका पाऊस राहील। तसेच राजापूर, रायपटण आणि मलकापूर, कोकरूड, पराळा, संगरूळ या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बेलकर, साक्रापा, संगमेश्वर मध्यम हलका पाऊस राहील आणि नेरवा, मुलगुणलाई हलका पाऊस राहील। संगमेश्वर, माखंजन, सरवडा, लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मलकापूर, कोकरूड, किनीकोडाली, कोल्हापूर, परोळा, संगरूळ मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। इस्पुर्ली, कागल तसेच राधानगरी, निपाणी, चिकोडी, सांकेश्वरा, गोकाक, अलगंगलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सल्लागा, इचलकरंजी तसेच रायबा, हिडकल, देवणकाठी मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। मंगसुळी, अतनी, जळकाठी, किरंगी, अडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। धागलपूर, बिलरजत आणि देसिंग, कोची, सांगली इकडे हलक्या पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे वाऱ्याची शक्यता बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, उमराज, पुसेवली, औंध, सातारा, कोरेगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। अरळ, अरवाडे, शिरशिंगे, लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे तसेच लगतचा परिसर मेढा, उडाले इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मंदनगर, पाचपांडरी, कलसीत आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे।
गोरेगाव, अटाला, इंदापूर, देवीगरलाही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पंढरपूर, इचलगाव तसेच वैरभंग, पानेगाव, बार्शी, कुर्डवाडी, अकलूज, माळशिरस या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे। सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, मंगळुळी, मंद्रुप आणि शंख, झालकी, दुधनी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि सल्लागर, वडगरी, अलूर, मोष्टी, नलदुर्ग, होरुटी या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। उमरगाव, उज्जैन, घोटाला, रुद्रवाडी आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वैरभंग, पानेगाव, तुळजापूर तसेच बार्शी, परांडा, कुर्डवाडी, अरणगाव या भागात हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच पावसाची शक्यता ही धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज, धाराशिव, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पानेगाव हलका पाऊस राहील। आणि लगतचा परिसर बघितला असता कळंबाचा, तारकेटबोम या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, लातूर, घाटेगाव, मुरुड, खोंड, भाडा, औसा, किनतोट या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अचोला, श्रीहंतपाल, उदगीर, मोरकी, औरशाजानी, बाटंजी, किल्लारनी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मोरकी, रावणकोला, देगलूर, रुद्र, हानेगाव, जकाल इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। लातूर रोड, उडमजुक, चोळकोट आणि लातूरचा आसपासचा परिसर, बोकडा, रेणापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे दारुकेज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा मध्यम हलका पाऊस राहील। तसेच सिरसर, सोनपेठलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे गंगाखेड आणि राणी सावगाव, लोहा, बुजुक, कंधार, कवठा, नरशी या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। अहमदपूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। आणि परभणी, जरी, बोरी, जिंतूर, बोरीलाही मध्यम स्वरूपात राहील। आष्टी आणि पाथरीला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे कोंडलवाडी, धर्माबाद, नरशी, कवठा, मुखेडलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला मुखेड, भोकर तसेच अद्रापूर, बसमत, पूर्णा, तामसा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। शिवानी, हिमायतनगर, आडगाव, मोरसुंदी, ढाकणी आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। तसेच हिंगोली जिल्ह्याकडे इनापूर, महागाव, माऊर, हिंगोली, औंध इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि द्या आणि साक्री, चोंडीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा, घाटंजी, करंजी, परवा, पेंडारी तसेच आसपासचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, भद्रावती, भाटाडी आणि बर्लापूर, कजवाली, सोनापूर, शिरपूर, खेडगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे कमी पावसाचा अंदाजा बीड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि कोकण विभागातील रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या भागात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहून हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे वादळाची शक्यता आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना आसपासचा परिसर वादळाची शक्यता बघायला मिळणार आहे। वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळचा काही परिसर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागातही दुपारनंतर वादळाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसे रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज असणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच नांदेड वाघाला, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरचा दक्षिणी परिसर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान 20 एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 21 एप्रिलच्या दुपारनंतर पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाजा सोलापूर आणि चंद्रपूर, नांदेड वाघाला, लातूरचा परिसर, दक्षिण परिसरामध्ये या पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। आणि रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील मात्र रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर, नांदेड वाघाला, हिंगोली, परभणी, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 22 एप्रिलच्या दरम्यान दुपारनंतर पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जबरदस्त स्वरूपात राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता ही सोलापूर जिल्ह्याकडे आणि सांगली जिल्ह्याकडे मध्यम हलका पाऊस असणार आहे। तसे नांदेड वाघाला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूरचा काही परिसर या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज हा
22 एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या इतर भागात अंशतः ढगाळ राहील। पावसाचा जोर दुपारनंतर फारसा नाही, तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज असणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड वाघाला आणि चंद्रपूर, गडचिरोलीचा काही परिसर, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।